अरे आ गए आप लोग। तो आज की इस व्लॉग में आपका बहुत बहुत स्वागत है। तो आज हम किसी स्पेशल जगह पे जाने वाले हैं। अब कहाँ ये आपको वहीं पे पता चलेगा, ओके। पर व्लॉग में बहुत मज़ा आएगा, ये मेरी गारंटी है। तो चलिए मैं आपको तैयारी दिखाता हूँ अपनी। तो जिनको नहीं पता, ये है मेरा बड़ा भाई। दादा तेरा नाम क्या है? मिस्टर आदि। यस, आप इसे मिस्टर आदि कह सकते हैं, पर इसका रियल नाम है आदित्य और ये मुझसे 5 साल बड़ा है। तो हमें इससे डर के रहना पड़ेगा, ओके। तो मैं रिस्पेक्ट करता हूँ दादा की और आपको भी करनी पड़ेगी। तो आज मैं, दादा और मदन और चौथा कौन है ये तो मुझे पता नहीं, पर हम 3 तो फिक्स है जाने वाले हैं कहीं तो स्पेशल जगह पे। अभी मैंने पिछली थोड़ी देर पहले भी कहा था कि हम जहाँ पे जाने वाले हैं वो आपको थोड़ी देर में पता चलेगा, ओके। तो अभी दादा तो क्या कर रहे हैं? गाड़ी धो रहा हूँ, गाड़ी का टायर धो रहा हूँ मैं। अच्छा, तो आपको एक बात बताऊं, म्हणजे मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगितली तर कसं आपले व्लॉग मराठी प्लस हिंदी असणार आहे, ओके. सो माझा मूड चेंज झाला की मी हिंदीत बोलल मराठीत बोल. तुम्ही जर गाडी धुतली नाही आणि फक्त टायरचं धुतलं का तरी सुद्धा गाडी लय भारी दिसते. सो आमचा तेच प्लॅन आहे. आमच्याकडे गाडी धुण्या एवढा तर टाईम नाही. सो आम्ही फक्त टायर धुवून आपल्या आजच्या सफरवर जाणार आहोत. आणि तर मी काय म्हणत होतो, तर जे आपल्याला खूप दिवसापासून फॉलो करत होते त्यांना माहिती की सफर म्हणजे काय असतो आपल्या धाराशिव व्लॉगरचा. सो तुम्ही पण सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर. आणि चला मग. हिरवा निसर्ग हा बघ, हिरवा निगर साहब, हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गारे धुंद भारे. तर आज तुम्हाला मी सांगतो की आपल्या चॅनलचं नाव धाराशिव व्लॉगर का आहे. मी कराडला असताना सुद्धा धाराशिवला येण्यासाठी एवढं का आतुर असतो. आणि मी धाराशिवला आलो का, मी सगळ्यात जास्त दिवस धाराशिवमध्ये का घालवतो माहिती का? त्याचं कारण ही. हरदम तू मेरा हरदम हरदम तू मेरा हरदम तू याद करे ना मुझको मेरे जीने में अंदाज तेरा सर आंखों पर है तेरी नाराजी मेरी हार में है कोई राज तेरा शायद मेरी जान का सदका मांगे तेरी जुदाई शायद मेरी जान का सदका मांगे तेरी जुदाई तू बोले तो बन जाऊं मैं बुल्ले शाह सौदाई मैं भी नाचूं मैं नाऊं सोने यार को चलूं मैं तेरी राह बुल्लिया. दादा वहिनी आपण इथं यायचं म्हणलं होतं माहिती आहे का. आता बघा तुम्ही पण व्लॉग नक्की पुढे. तर मित्रांनो, ह्या व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि यार आम्ही कुठं आलो तर तुम्ही येताना बघितलंच असेल तरी सांगतो, आम्ही हातलाई देवीवर आलो. बहुतेक मला वाटतं आमचं चलन कटलं की टिबल सीट आला फोटो काढले 2. अरे हां, आम्ही येताना आम्ही टिबल सीट आलतो ना, आणि येताना 2 जागा ट्रॅफिक पोलीस होते. सो आम्ही त्यांनी आमच्याकडे बघितलेलं, पण आम्ही इग्नोर केली ती गोष्ट. त्यांच्या कॅमेऱ्यानं केली असेल तर चांगली गोष्ट आहे. हो, नाहीतर फोटो मेसेज पडत येईल. जसं आम्ही त्यांना इग्नोर केलंय तसं त्यांच्या कॅमेऱ्यानं पण आम्हाला इग्नोर केलेलं असावं. सो खूपच चांगली गोष्ट आहे. तर चला आपण पुढे मजा करूया. तर आपण आता हे जे आहे का व्ह्यू पॉईंट आहेत, असे 5 व्ह्यू पॉईंट आहेत बरं का. सो 2 तर तुम्ही बघितलेत. आता आपण किती व्ह्यू जेवण तुम्हाला दाखवते तर मला माहीत नाही. तर आपण मी किती तर तुम्हाला दाखवणार आहे हे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये समजेल. पण माझ्या परीने मी प्रयत्न करेल की जेवढं होईल तेवढं दाखवायचं, ओके. सो आपण पुढे चालून बघूया. तर एकदा तुम्ही माझ्या मागं बघू शकता यार, एवढे भारी रस्ते, एवढं सुंदर नजारा. तर आता आपल्या मदनने एक छानसा डायलॉग मारला. ते म्हणतं इथं जर गाई चरायला आले तर कसं चरत्याला. खरंच की, म्हणजे असं जन्नत त्यांच्यासाठी. तर आपण तिथल्या व्ह्यू पॉईंट नंतर पुढे चाललो तर तुम्हाला मी एक छोटीशी झलक दाखवतो. तर हे आपलं हातलाई देवीचं मंदिर आहे. आपण थोड्या वेळ तिथे दर्शनासाठी जाणारच आहोत, पण तुम्हाला कसं थोडं रस्त्यात चालताना दाखवावं म्हणून. सो आणि मी आणखी एक गोष्ट दाखवतो. तर हे असे जागोजागी असे फलक आहे, तुम्हाला दिसते तो का तिथं पुढी पण आहे एक इथं दिसतं ना, मी तुम्हाला एडिटिंगमध्ये दाखवले. इथे एक आहे आणि पूर्ण तुम्ही येतानाच्या पूर्ण रस्त्यात तुम्ही हे बघू शकाल की यार एवढे प्राणी आहेत ना इथं, आणि ते सगळ्याबद्दल माहिती प्लस कोणते प्राणी आहेत ते सगळं सांगितलं इथं. आणि यार भारी, खरं सांगू का, तुम्ही एक तुम्हाला टिप देऊ का, तर कपलसाठी पण लय भारी जागा आहे माहिती का. शांत जागा आहे, बाकी काय करू नका येऊन, फक्त
टाईम स्पेंड कराल. आणि हे आपलं मंदिर आणि यार देवीना खूप दिवसातून आपण आलो दर्शन घ्यायला जाऊतच. दादा आणि मधून तर लय पुढे गेलेत. सो मला पण थोडंसं पळावं लागेल. यस मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आता आपण खाली तुम्हाला ते शूटिंग पाहायला बघायला मिळेल. ते तळ बघित होतो आपण. तळ इथून दिसतंय आता क्लिअर. हां हेच ते तळ होतं. तर हे होतं ते तळ जिथं आपण गेलतो. तर हे झालं सुंदरता. हे आपलं धाराशिव शहर इथं आहे पूर्ण ह्या साईडला. आपण असं आलो या रस्त्याने माहिती का. बघा कसलं भारी यार. असल्या जागी बसलेलं आहे आमचं धाराशिव. आणि कुणाला पाणी पाहिजे असेल तर या नक्कीच. पाणी आहे आमच्याकडे. अच्छा बात नहीं है. मला वाटलं नव्हतं म्हणजे इतकं सुंदर दिसत पावसाळ्यात. आम्ही आलतो तर उन्हाळा होता पण खरंच भारी दिसतंय. आणि जी पण धाराशिवच्या जवळचे आहेत म्हणजे समजा तुळजापूर आहेत की कुणी कुठले पण आहेत या नक्की भेटा. फक्त एक गोष्ट करू नका. हां मी ह्याच्या आधी पण असं दादा तर उन्हाळ्यात आलता ना. सो मी ह्याच्या आधी पण पावसाळ्यात आलतो. पण यार तुम्ही मी असं खरं सांगतो आता हे बरं का. अशी मी फेकायची गोष्ट लय वेगळी झाली. तर तुम्ही आज या धाराशिवला इथं आणि हातला देवीवर फिरा आणि उद्या परत या. तुम्हाला उद्या पण ते सेम फिलिंग आहे ना जसं तुम्ही पहिल्यांदा आलते तशी माहिती का. मी गेल्या वेळेस पण सेम पावसाळ्यात आलतो. आय गेस गेल्याच वर्षी आलतो राईट ह्या टायमाला. आणि त्या टायमाला पण सेम असं एवढं सुंदर होतं. पण प्रत्येक वेळेस इथं येतो ना आपण वाटतं की पहिल्यांदा झाला माहिती. मग ही तर खरं ते सुंदरता धाराशिवची. चल जहाँ मन चले दो पल के लिए सही कर जो मन करे छोटी सी है जिंदगी बेफिक्रे बन के हर गम को भूल के यूं. आणि जी पण धाराशिवच्या जवळचे आहेत म्हणजे समजा तुळजापूर आहेत की कुणी कुठले पण आहेत या नक्की भेटा. फक्त एक गोष्ट करू नका. सोबत आणलेल्या गोष्टी तर प्लास्टिक टाकू नका कारण की खूप घाण आहे. तुम्हाला ती पण दाखवली जाईल पण लास्टला एकदम. येस. तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला दाखवायचं म्हटलं तर कचरा कोंडे असे आपल्या इथं जागोजागी आहेत. खरं सांगू तर इथं एक आहे आणि इथं एक आहे दिसली ना. सो एवढ्या अंतरावर आपल्या हातला जे प्रत्येक जागीच आहेत हा कचरा कोंडी. पण तरीही माणूस असा प्राणी आहे की ती आपली इथं कचरा कोंडी कुठं आहे सांगा आता. लोकांना कसं वाटतं माहिती आहे का पुढे ही कचरा कोंडी नसून ही कचरा कोंडी. ओके. कसलं कोंड. सो बघा एवढं स्वच्छ असताना तुम्ही असं करतायत. आणि प्रत्येक जागी तर असतेच असं काही नाही. आणि खरं दाखवायचं असतं. हा कचरा कोंडी तर इथंच कचरा आहे. आता तुम्ही इथून एवढं काही तुम्हाला जास्त असेल. सो पण गोष्ट नाही की लोकांनी कचरा कोंडी यूज केली नाही. तर बघू शकतो मी प्रत्येक जण म्हणजे जे आहेत चांगले ते यूज करतात कचरा. अरे कसं 90% चांगले असतात. 90% ते गोष्टी करतात. पण जे 10% असतात का ती घाण आपल्याला साफ करायची. सो नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही यार मित्रांना शेअर करा. आणि ही गोष्ट सांगा त्यांना पण की यार आपण जर स्वच्छ गेलं तर पुढचे करतील बरोबर. सो आपणच कचरा नाही टाकायचा. तर मित्रांनो व्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि तुम्ही ह्या जागेवर या म्हणजे हातला देवीवर नक्कीच या. तुम्हाला धाराशिवमध्ये तुम्ही कुणाला विचारलं कसं कुठं जायचं ह्या रस्ता धाराशिवचा म्हणजे हातला देवीचा तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलंच लोकेशन. आणि यार माझी गॅरंटी आहे तुम्हाला मजा येईल. तुम्ही फॅमिलीसोबत येऊ शकता आणि कोणासोबत पण येऊ शकता मित्रांसोबत पण असं म्हणायचं फक्त कचरा. ओके. आणि काय मग कचरा हां आपण महाग क्लिप दाखवले. सो कचरा बिलकुल करू नका इथं आल्यावर. आणि तुम्ही खायला घेऊन आलात या पण तुमच्यासोबत ती कचरा वापस घेऊन जावा. जिथं कचरा कोंडी आहे तिथंच टाका. आणि आय होप तुम्हाला व्लॉगमध्ये मजा आली असेल. आणि कसा वाटला व्लॉग नक्कीच सांगा. आणि धाराशिव पण आपलं कसं आहे सांगा. तर बाय बाय. तुम्ही कपाल असाल तर कपालसुद्धा येऊ शकता. गपचूप मी टिप दिली सांगू नका. आणि कट कर देना.